टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn lesson number 6, announcements. Now what is mean by announcement? Announcement means a notice, म्हणजे सूचना ज्याला आपण म्हणतो. तर या सूचना शाळेमध्ये जेव्हा तुम्हाला दिल्या जातात तर ह्या कशा प्रकारच्या असतात? समटाइम्स इट्स ओरली. तुम्ही जेव्हा शाळेत असता तेव्हा त्या ओरली दिल्या जातात, बरोबर. एक सूचना वही असते, ती सगळ्या वर्गात येते आणि त्यातली सूचना जी आहे ते शिक्षक तुम्हाला वाचून दाखवतात. समटाइम्स इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ व्हॉट यू कॅन से रिटन फॉर्म. काहीदा ही जी आहे ती लिहिलेल्या स्वरूपात असते आणि ती शाळांमध्ये बऱ्याचदा असा नोटीस बोर्ड असतो. त्या नोटीस बोर्डवर ह्या नोटीस ज्या आहेत, या अनाउन्समेंट्स ज्या आहेत या लावलेल्या असतात आणि मग त्या मुलांनी वाचून त्या नोट डाऊन करायच्या असतात. म्हणजे त्या वर्गात सुद्धा सांगितल्या जातात आणि जर कधी वर्गातून मिस झाले, तुम्ही काही कारणास्तव नसाल वर्गात, तर त्या तुम्ही बाहेरच्या नोटीस बोर्डवरही पाहू शकता. म्हणून हे नोटीस बोर्ड जे असतात ते स्कूलमध्ये लावलेले असतात आणि त्या नोटीस बोर्डवरती ह्या सूचना लावलेल्या असतात. सो वी आर गोइंग टू सी फ्यू अनाउन्समेंट ओव्हर हिअर. सो वाय वी आर गोइंग टू लर्न दिस लेसन? सो दॅट आपण शिकू शकू की अनाउन्समेंट ज्या असतात, सूचना ज्या असतात त्या कशा प्रकारे लिहायच्या असतात. So let's start. 6 July 2015. It has been observed by the head boy and head girl that certain classes do not clean up their classroom before leaving. If any class is found untidy and littered after school, that class will be detained the next day after school hours up to 4 p.m. Please take note of this. आता इथे एक नोटीस दिलेली आहे. नेहमी जेव्हा आपण कोणतीही नोटीस लिहितो तर त्याआधी आपण तारीख जी आहे त्या दिवसाची मेन्शन करायची असते आणि मग जो काही आपला कंटेंट असतो नोटीसचा तो आपल्याला लिहायचा असतो. आता इथे काय नोटीस आहे? इट हॅज बीन ऑब्झर्व बाय द हेड बॉय अँड द हेड गर्ल. जे शाळेचे हेड बॉय आणि हेड गर्ल आहेत त्यांनी असं ऑब्झर्व केलेलं आहे, त्यांच्या पाहण्यात आलेलं आहे की काही क्लासेस जे आहेत ते जाण्यापूर्वी घरी जाण्यापूर्वी त्यांचा जो क्लास आहे तो नीटनेटका ठेवत नाहीत. तो अनटायडी असतो, अस्वच्छ असतो. लिटर म्हणजे कागद किंवा आपण शार्पनर करतो पेन्सिलला, ते लिटर्स सगळे पडलेले असतात. लिटर्स म्हणजे कचरा, तर तो इथे तिथे पडलेला असतो. जर असं त्यांनी असं मेन्शन केलं की जर असं पुन्हा दिसलं तर तो जो कोणता वर्ग आहे त्याला ते काय करतील? डिटेन करतील. म्हणजे 4 वाजेपर्यंत त्यांना शिक्षा दिली जाईल तिथे थांबण्याची आणि ते स्वच्छ करण्याची आणि मगच ते घरी जाऊ शकतील 4 वाजल्यानंतर, असं त्यांनी लिहिलेलं आहे. Now the second notice. Tomorrow, that is on the 10th of July, school will close an hour early as the teacher have to attend an important PTA meeting. So please inform your parents to arrange to pick you up at 2 p.m. instead of 3 p.m. आता दुसरी इथे नोटीस आहे ती कशाबद्दल आहे की शाळा जी आहे ती 1 तास आधी जी आहे सुटणार आहे, कारण शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर असोसिएशनची मीटिंग आहे आणि त्यामुळे इथे पालकांना सूचना केलेली आहे की तुम्ही आपल्या मुलांना 3 वाजताऐवजी 2 वाजता येऊन घेऊन जायचं आहे शाळेतून. आता ह्या 2 नोटीस आहे, त्यांचे प्रकार कोणते? तर पहिली जी नोटीस आहे ती कोणत्या प्रकारात मोडते? क्लिनिनेसच्या प्रकारात. तर ह्याला आपण टायटल देऊ शकतो क्लिनिनेस. सेकंड इज व्हॉट? कशाबद्दल आहे? चेंज इन स्कूल आर, बरोबर. शाळेच्या वेळेमध्ये बदल झाला आहे तर ह्याचं टायटल काय असू शकतं? चेंज इन स्कूल आर. नाव नेक्स्ट. On Sunday 12 July 2015 there is a football match between classes 8th and 9th on the school ground. The match will begin at 9 a.m. All students are invited to come and cheer their favorite team. Please come on time so that the players are not distracted. आता इथे जी तिसरी नोटीस आहे ती कशाबद्दल आहे? तर होणाऱ्या एका फुटबॉल मॅचबद्दल आहे जी रविवारी शाळेमध्ये होणार आहे त्याच्या संदर्भात ही आहे. नेक्स्ट. The school has organized a storytelling competition for classes 5th, 6th and 7th from 21st to 25th of July. The competition will be held in the school hall at 10 in the morning. Children may select a fable, a fox tale, a fairy tale, a true story, a funny story. 3 prizes will be given for each category. The time limit is 3 to 5 minutes. Those who wish to participate may contact Mrs. Sanjana Mohite for other details.
दे मस्ट रजिस्टर देअर नेम विथ हर बिफोर द 16th जुलै. आता इथे हे जे तुम्हाला नोटीस दिसते, अनाउन्समेंट दिसते, ती कशा संदर्भात आहे तर शाळेमध्ये जे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन होणार आहे त्या संदर्भात आहे. आणि इथे दिलेलं आहे की ती कोणकोणत्या वर्गांमध्ये होणार आहे आणि कोणाला तुम्हाला त्यासाठी जे नाव आहे ते कोणत्या शिक्षकाकडे नाव नोंदणी करायची आहे त्याची, हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. नेक्स्ट, construction work to extend the school building will start next week. All students are cautioned not to cross over the fence at the construction site. It is dangerous and may cause you injury. Please stay away from that fence. आता बघा इथे प्लीज स्टे अवे फ्रॉम दॅट फेन्स म्हणजे त्या एरियापासून तुम्हाला दूर राहायला सांगितलेलं आहे. ओके, असं का सांगितलेलं आहे? आता हे पर्टिक्युलरली रेड ह्याच्यामध्ये का आहे तर ही वॉर्निंग आहे की तुम्ही तिथे जाऊ नका. तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला काही धोका होण्याची शक्यता आहे. फेन्सचा अर्थ काय असतो? एक लाईन जी आखलेली असते त्याच्या आत तुम्ही जायचं नाही असं सांगितलेलं आहे. मग दिस इज अ वॉर्निंग. का तर तुम्ही तिथे जाऊ नये आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा तिथे होऊ नये, कारण तिथे काय होणार आहे तर तिथे कन्स्ट्रक्शन म्हणजे तिथे बांधकाम सुरू होणार आहे. आता इथे कॉशन म्हटलेलं आहे. कॉशनचा अर्थ काय? सो कॉशन मीन्स आपल्याला इथे ताकीद दिलेली, ज्याला मराठीत आपण ताकीद असं म्हणतो, दॅट इज कॉल्ड कॉशन. means to warn somebody, right? Next, so whenever you are writing such kind of असे जेव्हा वॉर्निंग देणारे काही तुम्ही जर अनाउन्समेंट लिहित असाल, नोटिसेस लिहित असाल, तर इथे जसं दिलेलं आहे रेड कलरचा उपयोग करून की प्लीज स्टे अवे फ्रॉम दॅट, तर मग असे तुम्ही लाईन्स ज्या आहेत त्या तुम्ही कलरफुल पेन्सनी लिहू शकता, कारण त्या इम्पॉर्टंट लाईन आहेत म्हणून. A cycle key with a blue keychain has been found on the ground. Whoever has lost it can contact the clerk, Mrs. Nina Pinto, and see if it belongs to him, her. आता इथे काय नोटीस आहे की कोणाची तरी ब्ल्यू कीचेन असलेली सायकलची चावी जी आहे ती सापडलेली आहे आणि ती कोणाकडे दिलेली आहे तर ज्या क्लर्क आहेत मिसेस नीना पिंटो त्यांच्याकडे ती दिलेली आहे. तर ज्यांच्या कोणाची चावी हरवली असेल त्यांनी जाऊन त्यांना भेटावं असं इथे म्हटलेलं आहे. तर ह्या अशा काही प्रकारच्या नोटिसेस आहेत. So I hope you have understood now how we have to write the notices. Now moving further to the exercise part. Things to do. Choose a suitable heading each announcement from those given below. आता इथे काय आपल्याला काही अनाउन्समेंटची नावं दिलेली आहेत आणि त्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये काही दिलेला होता त्याच मी इथे ॲज इट इज घेतलेल्या आहे. फक्त इथे डेट आपण चेंज केलेल्या आहेत, त्या 2015च्या होत्या. नाव वी आर इन 2021, सो आय हॅव चेंज द डेट्स. तर नेहमी तुम्हाला अशा ती डेट लिहायची असते ज्या डेटला तुम्ही ती नोटीस लिहिताय. टुमॉरो, दॅट इज ऑन द 20th July, the school will close an hour earlier as the teachers have to attend an important PTA meeting. So please inform your parents to arrange to pick you up at 2 PM instead of 3 PM. तर ही झाली चेंज इन स्कूल आरची नोटीस. आता इथे मुलांना चुकून माझ्याकडून 20th जुलैऐवजी 10th झालं आहे, तर दॅट इज 20th. तर तुम्ही लिहिताना तिथे 20 असं लिहिणार आहात, कारण तारीख आपण 19 जुलै अशी लिहिलेली आहे. नेक्स्ट, क्लिनिनेस. It has been observed by the head boy and the head girl that certain classes do not clean up their classroom before leaving. If any class is found untidy and littered after school, that class will be detained the next day after school hours up to 4 PM. Please take a note of this. Next, storytelling competition. हे सुद्धा दिलेलं आहे पुस्तकात, तर आपण लिहूया. The school has organized a storytelling competition for classes 5th, 6th and 7th from 23rd to 25th of July. The competition will be held in the school hall at 10 in the morning. Children may select a fable, a folk tale, a fairy tale, a true story, a funny story. 3 prizes will be given for each category. The time limit will be 3 to 5 minutes. Those who wish to participate may contact Mrs. Sanjana Mohite for other detail. They must register their name with her before the 20th of July. Next, lost and found. A cycle key with a blue keychain has been found on the ground. Whoever has lost it can contact Mrs. Nina Pinto and see if it belongs to him, her. Next is warning.
Construction work to extend the school building will start next week. All students are cautioned not to cross over the fence at the construction site. It is dangerous and may cause you injury. Please stay away from that fence. Next, football match. On Sunday 25th July 2021, there is a football match between the classes 8th and 9th on the school ground. The match will begin at 9 a.m. All students are invited to come and cheer their favorite team. आता इथे फेवरेटची स्पेलिंग जी आहे FAVOURIT अशी असते. ही FAVORIT सुद्धा राईट स्पेलिंग आहे, बट इट इज़ यूज्ड इन दी फॉरेन कंट्रीज. इथे आपण इथे जेव्हा फेवरेटची स्पेलिंग लिहितो तो FAVORIT अशी नाही लिहित, आपण लिहितो FAVOURITE. तर तो एक एरर आहे इथे, तो लक्षात घेऊन तुम्ही स्पेलिंग FAVOURIT अशी लिहायची आहे. प्रेझेंट एनी वन ऑफ दिस अनाउन्समेंट युअर सेल्फ ओरली. आता ह्या ज्या आपण अनाउन्समेंट लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला ओरली प्रेझेंट करायच्या आहेत. तो दिस इज अ सेल्फ स्टडी. So I hope you have understood the question answers till here. So we are going to stop for today. Thank you.